तुमचं स्वागत आहे तुमच्या आवडत्या चॅनलमध्ये म्हणजेच प्रतीक्षा देवकर चॅनलमध्ये। तर आज मी आणि माझी मम्मी आम्ही चाललो आहोत माझ्या बहिणीच्या म्हणजेच मोनाच्या डोहाळ जेवणाला। चला तर मग इव्हेंट हा नेहमी संध्याकाळीच असतो, त्यामुळे आम्ही बरोबर इव्हिनिंगच्या टायमिंगला निघालो आणि जाताना खूप वेळ 2 तासाचा प्रवास असल्यामुळे मी थोडं ग्लुकॉन डी वाढवण्यासाठी हे पार्लेचे बिस्किट घेतलं होतं आणि माझी मम्मा बसली होती। निम्म्यापर्यंत आलो, दमलो होतो। जाताना म्हटलं पेट्रोल टाकावं म्हणजे नंतर चिंता नको, आणि फायनली आम्ही तिथे पोहोचलो आणि माझे काका हे पण आले होते। इथे लहान मुलांचा चालला होता डान्स, कारण डोहाळ जेवणानंतर डान्स होता। आम्ही आलो आणि येताना थंडी इतकी होती त्याच्यामुळे सर्वजण पॅक होऊन आले होते। पटपट सर्वजण आत आलो आणि म्हटलं की आणि अजून काही बाकी मंडळी येणार होती, त्यामुळे गर्दी अजून झाली नव्हती पण हळूहळू होणार होती। तर तोपर्यंत सर्वजण म्हटले आत जावा, आत बसा, त्यामुळे सगळेजण आत चालले। सगळ्यात पहिल्यांदा मोना भेटली। मोनाशी गप्पा मारल्या, मोना सर्वांना भेटायला लागली। इथे बसून सर्वजण गप्पा मारू लागले। ते पण सर्वांना वेळ तेव्हाच भेटतो इव्हेंट असल्यामुळे, त्यामुळे सगळे गप्पा मारत बसले। नंतर कार्यक्रमाचा वेळ झाला। मग आम्ही जे आणलं होतं मोनाला डोहाळ जेवणाला ते सर्व साहित्य ते आम्ही मांडून घेतलं व्यवस्थित, आणि मग म्हटलं चला मग आता कार्यक्रमाला सुरुवात करूया। तर अशा प्रकारे सर्वजण मंडळी आले होते आणि मला काम भेटलं होतं ते म्हणजे मोनाच्या साईडलाच जे मोनाला ओटीला काय साहित्य येईल ते ठेवायचं। तर पहिली सुरुवात तिच्या मम्मी आणि भैयापासून झाली आणि शेवटी आम्ही पाहुणे मंडळी, त्यामुळे पाहुण्यांचा नंबर म्हणजेच आमची विमल आजी गेली, तिचा नंबर। नंतर माझी मम्मी गेली, तिचा नंबर झाला। नंतर आमची साळू आजी, तिचा नंबर झाला। नंतर ह्या दुसऱ्या आत्या आमच्या, त्यांचा नंबर झाला। तिथल्या बायकांचा नंबर, सर्वांचा नंबर। तोपर्यंत बघितलं तर सर्वांना काहीतरी पिण्यासाठी दिले। मी जाऊन विचारलं हे काय दिले तुम्ही? मग मला समजलं सर्वांना दिलं होतं टोमॅटो सूप, कारण थंडी असल्यामुळे सूप गरम गरम पिल्यामुळे त्यांची थंडी सर्वांची जाईल यामुळे दिलं होतं। लहान मुलांना खूप आवडत होतं। त्यानंतर झाले फोटोशूटचं टायमिंग, मग सगळेजण फोटो काढत होते। मला पण बोलले सर्वजण फोटो काढ, आणि इथे आमच्या बाहेर भेटलं होतं एक मस्तपैकी काम म्हणजे लाईटचं। हळूहळू तो कॅमेरामॅन पण बनत होता, कधी कधी वेगवेगळे रोल करत होता। नंतर तिचे हे मम्मी पप्पा होते मोनाचे, त्यांचे फोटोशूट झाले। नंतर त्यांच्या फॅमिलीचे म्हणजे मावशी वगैरे त्यांचे, मोनाचे सासरकडची फॅमिली त्यांचे पण फोटोशूट झाले। ते थोडंफार म्हटलं तर आई वडिलांचे म्हणजेच त्यांचे पण फोटोशूट झाले। आणि फायनली तो पॉईंट आला की चॉईस काय करायचं आणि काय निघालं आहे ते तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा। तुम्ही बघू शकता काय आहे ते। आणि नंतर होती दुसऱ्या आत्या, त्यावेळेस निघाला केक, आणि अशा प्रकारे हा इव्हेंट सर्व झाला। केक कट केला कारण सेलिब्रेशन तर झालंच पाहिजे। त्यानंतर जेवणाची वेळ झाली कारण आम्हाला जायचं होतं नंतर। मग चपाती, भात, वांग्याची भाजी आणि खीर होती। सर्वांना आम्ही जेवण करायला बसलो, पटकन जेवण केलं आणि बघितलं जाताना तर ह्यांचा चालला होता डान्स। शहेनाई ते सॉन्ग होतं ते इथे आलेलं। नंतर ग कोणीतरी ओ पारुताई, ग कोणीतरी येणार ग, पाहुणा घरी येणार ग, धित्ताना 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 ओ धित्ताना धित्ताना धित्ताना, जन्म बाईचा खूप घाईचा। हे झालं लहान मुलांचं पण तेच होतं, कोणीतरी येणार ग। अशा प्रकारे सर्व डान्स बघितला आणि म्हटलं की फायनली आता आपण घरी जाऊयात कारण खूप टाईम झाला होता। आणि मग सगळ्यांना बाय बाय केलं आणि निघालो। असाच मीच आगळा वेगळा कंटेंट घेऊन येईन तुमच्यासाठी नवीन ब्लॉगमध्ये। तोपर्यंत चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। बाय।